हॅलो. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजे, माझे जाऊ आणि माझे मामा वैकुंठवासी हरिभक्त परायण सुनीलबुवा बंधू पतंगराव यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी ॲडव्होकेट अमोल तानाजी गंभीरराव आपल्या समालोचनाची सुरुवात करतोय. आजच्या या दिवस रात्र सामन्यांमध्येच म्हणजेच GPL 2022 घनसोली प्रीमियर लीग 2022 तन्वी चॅलेंजर्स तुमचा 12वा प्लेयर पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू स्क्वेअर लेग रिजनमध्ये जातोय आणि चेंडू बहुधा 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. दोनही संघाचे राखीव खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर्स संदीप बिरमने आणि संतोष मात्रे. दुसरा चेंडू प्रगती पथावरती. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली आहे लेग बिफोर द विकेटसाठी, परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. चांगलं कमबॅक नक्कीच म्हणावं लागेल गोलंदाज शौकीन याचं. षटकातील दुसरा चेंडू टाकून पूर्ण झालाय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा काढण्यात यशस्वी. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावरती रेस्ट्रिक्टेड ओव्हर असं म्हटलं जातं. षटकातील तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू नक्की होता, परंतु इथे एकच धाव घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज षटकातील पुढचा चेंडू प्रगती पथावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 4 धावा झाल्यात. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, परंतु पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. चांगली गोलंदाजी करताना आपण इथे नक्कीच बघतोय गोलंदाज शौकीन याला, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक रेस्ट्रिक्टेड ओव्हर्स असं म्हटलं जातं आणि उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाहतोय आपण शौकीन याला. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. हॅट्रिक साठी योगेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. षटकातील शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि शेवटचा चेंडू शौकीनद्वारे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप जाणारा चेंडू. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहे दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र षटकाची समाप्ती होतीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 धावांवरती. तन्वी चॅलेंजर्स वर्सेस YP11 पहिलं सत्र प्रगती पथावरती. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जितक्या धावा तुम्ही करू शकता तितक्या धावा तुम्हाला आपल्या टीमसाठी जोडायच्या असतात, परंतु आपण जर सध्याची मॅचची परिस्थिती बघितली तर पहिल्या पॉवर प्लेच्या म्हणजे रिंगणाच्या बंधनातल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या. तर शौकीन याने अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी आपण नक्कीच पाहिली शौकीनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 3 धावा दिल्या होत्या, त्यानंतर मात्र 1 धावा आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गोलंदाज
नितीन पाखरे राईट आर्म ओव्हर द विकेट संतोषसाठी. यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली आहे आणि ते पंचांनी अपील स्वीकारली आहे. पहिला झटका संतोष म्हात्रे यांच्या रूपात तन्वी 11 साठी. 6 धावांवरती पहिला गडी बाद झालाय संतोष म्हात्रे यांच्या रूपात. पहिला चेंडू पॉवर प्लेचं दुसरं षटक 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवरती दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवरती स्लोअर आउटसाइड लेग स्टंप जाणारा चेंडू मात्र सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एक साधा असा झेल. रोशन पाटील जिथे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाजवळ यायचंय. रोशन पाटील सुहान 6333 आणि लेटेस्ट चॅम्पियन्स याच्या दोन्ही कर्णधारांना नम्रतेची विनंती की त्यांनी येऊन आपली प्लेइंग लिस्ट जमा करायची आहे. नवीन फलंदाज येतोय प्रीतम. तन्वी चॅलेंजर संघासाठी 1 डाऊनच्या पोझिशन वरती येतोय. आपण पाहतोय 1 डाऊनच्या पोझिशन वरती फलंदाज प्रीतम रानकर. नितीन पाखरे यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. 5 ते 6 पावलांचा रनअप घेऊन तयार. पहिल्यांदाच फलंदाजी वरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फलंदाज चांगली फलंदाजी करण्याच्या मूड मध्ये नक्कीच दिसतोय. क्षेत्ररक्षक तैनात आणि 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत दोनही फलंदाज. 2 धावांची भर होतीये. स्कोर बोर्ड वाढतोय. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 8 धावांवरती. 1 बाद 8 धावा. षटकातील तिसरा चेंडू पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि तिसरा चेंडू नितीन याचा प्रीतमसाठी. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू पंचांकडून अवांतर घोषित. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 1 रनने स्कोर बोर्ड वाढतोय. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 9 धावांवरती. वायपी लायन्स संघांकडून पहिलं षटक टाकलं होतं शौकीन याने. उत्कृष्ट पद्धतीचं षटक आपण नक्कीच पाहिलं कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक रिंगणाच्या बंधनातलं षटक आणि या रिंगणाच्या बंधनामध्ये सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा नमुना दाखवला तो शौकीन याने. तशीच काहीशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय नितीन पाखरे यांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळेस स्लोअर करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप जाणारा चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा अवांतर घोषित. अवांतर धावसंख्येत तिथे वाढ होताना दिसतीये. धावसंख्या एकाने पुढे सरकतीये. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय तो 10 धावांवरती. 1 गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. पुन्हा एकदा नितीन पाखरे राईट आर्म ओव्हर द विकेट प्रीतमसाठी. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय लॉंग ऑफ फिल्डरच्या हातामध्ये. एकच धाव घेण्यात यशस्वी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय इथे प्रीतम याला. एका धावेने पुन्हा एकदा स्कोर बोर्ड पुढे सरकतोय. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय तो 11 धावांवरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. बघूया पुन्हा एकदा नितीन. यावेळेस पुन्हा एकदा चुरटी पद्धतीची धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग आपण नक्कीच पाहतोय दोनही फलंदाजीच्या माध्यमातून. कारण जितकी चांगली तुमची रनिंग बिटवीन द विकेट असेल तितकंच महत्त्व तुमच्या कॉलिंगला सुद्धा असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये या 2-3 गोष्टींचं खूप महत्त्व असतं. तेच महत्त्व आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू नितीन याचा. यावेळेस मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि सरळ मला वाटतोय त्रिफलाचित दुसरा झटका बसतोय तो तन्वी चॅलेंजर संघाला प्रीतम याच्या रूपात. 1 डाऊनला आला होता प्रीतम. वन डाऊनला आलेला प्रीतम रानकर मोठा खेळी करण्याचा प्रयत्न नक्कीच करत होता आपल्या संघासाठी परंतु तिथे काही यशस्वी झाला नाही आणि बाद होऊन आपल्या पॅव्हेलियन मध्ये परततोय.
प्रीतम प्रीतम याच्या जागेवरती 2 डाऊन मध्ये नवीन फलंदाज येतोय चंदन रानकर. चंदन डिसूजा. चंदन यावेळेस मात्र पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये जाणारे चेंडू चेंडू जातोय सरळ सीमा रेखा पार आणि हा या इनिंग मधला वहिला चौकार. या चौकाराच्या साह्यानं स्कोअरबोर्ड पुढे जातोय. स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचतोय तो 16 धावांवरती. पहिलाच चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता चंदन याने आणि फाईन लेग रिजन मध्ये एक चांगला फटका आपण पाहिला चंदन याच्या रूपात आणि या इनिंग मधला पहिला चौकार मारण्यात यशस्वी चंदन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तन्वी चॅलेंजर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 धावांवरती. आता मात्र बघण्याजोगं असेल कारण 2 पॉवर प्लेची षटकांची समाप्ती झाली आहे आणि स्कोअरबोर्ड मात्र पोचलाय तो 16 धावांवरती. उर्वरित 18 चेंडूंमध्ये किती धावा मिळतात या संघाला किंवा किती धावा करण्यात यशस्वी होतोय तन्वी चॅलेंजर्स संघ हे नक्कीच बघण्याजोगं असेल. बघूया आपण पुढचं षटक प्रगतीपथावरती. सुहान 6333 संघाच्या संघनायकांनी कृपया आपली प्लेइंग लिस्ट जमा करायची आहे. लेटेस्ट चॅम्पियन्स यांची प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. कृपया सुहान 6333 संघ. नवीन गोलंदाज संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अर्जुन. यावेळेस स्ट्राईक वरती खेळतोय तो संदीप. नॉन स्ट्रायकर एंडला चंदन. धावसंख्या मात्र रोखून बसली आहे आणि पुन्हा एकदा बघूया यावेळेस मात्र कार्पेट पद्धतीचा चेंडू आपण इथे बघतोय. एकच धाव मिळते संदीप याला. एका धाव्याने स्कोअरबोर्ड वाढतोय. स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचतोय तो 17 धावांवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय गोलंदाज अर्जुन. यावेळेस स्ट्राईक वरती खेळतोय चंदन. आता मात्र पंचांकडे अपील केली आणि इथे बाद होतोय तो चंदन. पॅव्हेलियन मध्ये परततोय. एक चौकार जरूर लगावला होता चंदन याने मात्र अर्जुन याच्या पहिल्याच चेंडूवरती म्हणजे षटकातील दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद होतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात साधा आणि सोपा असा लॉलीपॉप पद्धतीचा झेल देतोय. 3रा हादरा बसतोय चंदन याच्या रूपात तन्वी चॅलेंजर्स संघाला. अजूनही धाव संख्या स्थित आहे फक्त 17 धावांवरती. 3 गडी बाद 17 धावा. नवीन फलंदाज येतोय स्वप्नील. काहीशी दयनीय अवस्था आपण नक्कीच म्हणू शकतो कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक फक्त 6 धावा. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा काढण्यात यशस्वी होते. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय अर्जुन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती खेळ तो स्वप्नील. बघूया 7 ते 8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज अर्जुन तयार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू समजण्यात अपयशी होतोय तो स्वप्नील आणि त्रिफलाचित होऊन आपल्या पॅव्हिलियन मध्ये गोल्डन डक असं ज्याला म्हटलं जातं. आपण जर IPL पाहत असू तर विराट कोहलीची सध्याची जी अवस्था चालू आहे त्याच पद्धतीची काहीशी अवस्था आपण इथे बघतोय कारण सतत 3 मॅच मध्ये विराट कोहली गोल्डन डक वरती आपल्या पॅव्हिलियन मध्ये परतलाय. त्याच पद्धतीमध्ये काहीसा स्वप्नील चेंडू सोडण्याच्या नादात त्रिफळाचित म्हणजेच बोल्ड होऊन आपल्या पॅव्हिलियन मध्ये परततोय.
शून्यावरती बाद होतोय तो स्वप्नील. नवीन फलंदाज दर्शन. अजूनही धाव संख्या स्थित आहे ती 17 धावांवरती. तन्वी चॅलेंजर्स संघासाठी काहीशी दयनीय अवस्था आपण नक्कीच म्हणू शकतो, कारण या षटकामध्ये 2 गडी बाद झालेत तन्वी चॅलेंजर्स या संघाचं. या इनिंग मधलं तिसरं षटक प्रगतीपथावरती. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू हॅट्रिकची संधी इथे अर्जुनसाठी. लेफ्ट आर्म ऑन द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे अपील जरूर केली आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल अर्जुन याची, कारण सतत स्टिक टू विकेट अशी गोलंदाजी करताना पाहतोय आपण अर्जुन याला. डावखुऱ्या शैलीचा हा गोलंदाज. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय. यावेळेस मात्र फटका खेळण्यात यशस्वी, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की केला होता आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी होतोय. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण क्षेत्ररक्षक तैनात होता, हातामध्ये चेंडू होता, परंतु रिलीज करण्यामध्ये थोडासा डिले झाला आणि त्या रिलीजच्या दरम्यान एक धाव चोरण्यात यशस्वी. स्कोरबोर्डमध्ये वाढ होतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 19 धावांवरती. यावेळेस पुन्हा एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक येतोय, मात्र चेंडू अडवण्यात यशस्वी. 2 धावा घेण्यात पुन्हा एकदा यशस्वी होतोय तो फलंदाज दर्शन. षटकाची समाप्ती होतीये. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 21 धावांवरती. 3 षटकांची समाप्ती, 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात कमावण्यात यशस्वी झालाय तन्वी चॅलेंजर्स संघ. घनसोली प्रीमियर लीग 2022 GPL 2022 पहिलंच सत्र आणि दिवस रात्र स्पर्धांचं हे पहिलंच सत्र आपण यंदाच्या वर्षी पाहतोय. गिरीश पाटील उर्फ बबलूदा यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हा दिवस रात्रीची प्रीमियर लीग, घनसोली प्रीमियर लीग 2022. या आधी सुद्धा आपण प्रत्येक वर्षी घनसोली प्रीमियर लीग बघत असतो. सुनीलजी रानकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली घनसोली प्रीमियर लीग आपण नेहमी पाहत असतो. यावेळेस आपण हीच संकल्पना थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये पाहतोय. दिवस आणि रात्र, डे नाईट स्पर्धांच्या रूपांतर मध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. यावेळेस सांघिक 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज अविनाश. स्ट्राइक वरती खेळेल. संदीप. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो दर्शन. बघूया शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि किती धावा जमावण्यात यशस्वी होतोय तो तन्वी चॅलेंजर्स संघ. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू जातोय कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू जातोय सीमारेखा पार आणि हा दुसरा चौकार या इनिंग मधला. या चौकाराच्या साह्यानं स्कोरबोर्ड पुढे वाढतोय, स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय तो 25 धावांवरती. संदीप आपल्या टीमसाठी एकेरी लढत देताना पाहायला मिळतोय. तन्वी चॅलेंजर संघासाठी पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप जाणारा चेंडू, यावेळेस मात्र समजण्यात अपयशी होतोय तो संदीप आणि डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगलं कमबॅक नक्कीच म्हणावं लागेल अविनाशाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये जाणारा चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि पुन्हा एकदा सीमारेखा पार आणि हा पुन्हा एकदा चौकार. सन्माननीय संदीपजी भोसले यांचं मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय संदीपजी भोसले
यांचं मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. या चौकाराच्या साह्यानं तन्वी चॅलेंजर्स संघाची धावसंख्या जवळ पोहोचली आहे 29 धावांवरती. अजूनही 10 चेंडू 9 चेंडू शिल्लक. बघूया 9 चेंडूंवरती किती धावा करण्यात यशस्वी होतोय तन्वी चॅलेंजर्स संघ. चांगली गोलंदाजी नक्कीच करताना आपण पाहतोय वायपी लायन्स संघाच्या गोलंदाजांना. यावेळेस मात्र उंचावरून खेळलेला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेखा पार आणि हा इनिंग मधला पहिला खणखणीत असा षटकार. अंपायर काय बोलतोय? अंपायर काहीतरी बोलत होता. अंपायर काहीतरी बोलत होता. या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूच्या आणि पहिल्या षटकाराच्या साह्यानं स्कोरबोर्ड चेंज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेखा पार आणि हा चौकार. बॅक टू बॅक बाउंड्री 6 आणि बाउंड्री आपण नक्कीच पाहतोय. संदीपच्या बॅटमधून एकेरी झुंज याला नक्कीच म्हणावी लागेल संदीपची आपल्या टीम तन्वी चॅलेंजर्स संघासाठी. तू तिकडेच बस, याला इकडे बसावं. हा बेसिक प्रोटोकॉल आहे. अरे तू इथे बस फक्त त्याला दिसू दे. काय प्रॉब्लेम काय होता का? प्लेयरचं नाव कॉलेजमध्ये माहिती अध्यक्ष लीडर ना अध्यक्ष एकच असतं. तू बस इथे जुना बरोबर केले रे. 10 रुपयाला टॉस असतात. 32 नाही 39 चौकायला. एकेरी झुंज देताना पाहतोय आपण संदीप याला. बॅक टू बॅक आपण नक्कीच म्हणू शकतो एक चौकार, त्यानंतर एक उत्तुंग असा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा खणखणीत असा चौकार पाहिला. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप जाणारा चेंडू. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावांमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 धावांवरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू, परंतु इथे मात्र डॉट चेंडू करण्यात यशस्वी होतोय गोलंदाज अविनाश. सलग 3 चेंडूंवरती चौकार, षटकार आणि चौकार लगावल्यानंतर पुढचा चेंडू वाईट बॉल आणि त्यानंतरच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झाला तो गोलंदाज अविनाश. तन्वी चॅलेंजर संघाचा स्कोरबोर्ड सध्या जाऊन पोहोचलाय तो 40 धावांवरती. 4 गडी बाद झाल्यानंतर या इनिंग मधला शेवटचं षटक नक्कीच म्हणावं लागेल. शेवटचे 6 चेंडू, या 6 चेंडूवरती किती धावसंख्या उभारण्यात यशस्वी होतोय तन्वी चॅलेंजर संघ हे नक्कीच पाहण्याजोगं असेल. कारण 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या झाली आहे 40 धावा. प्रति षटक 10 धावांची सरासरी घेऊन चालले तन्वी चॅलेंजर संघ. सुहान 6333 आणि लेटेस्ट चॅम्पियन्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे. या षटकानंतर लगेचच त्यांचा टॉस केला जाईल. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू अर्जुन याचा. 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय
दर्शन एक धावानं स्कोर बोर्ड पुढे वाढतोय, स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय तो 41 धावांवरती. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक शेवटचं म्हणजे 5वं षटक घेऊन येतोय तो अर्जुन. यावेळेस स्ट्राईक वरती खेळतोय तडाखेबाज फलंदाज संदीप. बघूया शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि किती धावा करण्यात यशस्वी होतोय तो तन्वी चॅलेंजर्स हा संघ. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना पुन्हा एकदा गोलंदाज अर्जुन. यावेळेस मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू डॉट गोलंदाज. गोलंदाजाची जी शैली असते त्या शैलीनुसार गोलंदाजी करताना आपण पाहतोय या छोट्याशा अशा गोलंदाजाला अर्जुन याला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ऑन साईडला खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच कॉल केलाय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच म्हणावी लागेल. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावा घेण्यात यशस्वी. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत दोनही फलंदाज. आपण क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर पाहिलं असेल तर महेंद्रसिंग धोनी जेव्हा समोरच्या बरोबर खेळत असतो त्यावेळेस त्याची रनिंग बिटवीन द विकेट ज्या पद्धतीची असते त्याच पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट आपण इथे नक्कीच पाहतोय. यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली. सन्माननीय संदीपजी भोसले साहेबांचा सन्मान करण्यात येतोय. सौरव पाटील यांना विनंती करतोय की संदीपजी भोसले साहेबांचा आपण पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन सत्कार करायचा आहे. आपण या आयोजनामध्ये आलात आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुहान 633 तसेच लेटेस्ट चॅम्पियन्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्रतेची विनंती आहे की कृपया त्यांनी लवकरात लवकर समालोचन कक्षासमोर यायचे आहे. सुहान 633 तसेच लेटेस्ट चॅम्पियन्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी. इनिंग मधला शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय अर्जुन याला. निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय तो अर्जुन. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि हा होतोय झेलबाद होतोय तो फलंदाज हरिराम. 6 गडी बाद झालेत ते तन्वी चॅलेंजर्स या संघाचे. सुहान 666 वर्सेस लेटेस्ट चॅम्पियन्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी आपण मैदानामध्ये यायचं. सन्माननीय अभि पाटील यांचं समालोचन कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजकांमार्फत आपलं मनपूर्वक स्वागत. GPL 2022 मध्ये स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 43 धावांवरती. आपण आता पाहतोय टॉस. विद्यमान सामना आपल्या समोर असेल. सुहान 666 वर्सेस लेटेस्ट चॅम्पियन्स. 2 विद्यमान कर्णधार माझ्या समोर आहेत. एका बाजूला दीपक पाटील, एका बाजूला कुंदन पारकर आणि सन्माननीय अतिथी संदीपजी भोसले सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. टेल इज कॉल. इट्स अ टेल. दीपक नाणेफेकीचा कौल जिंकतोयस, तुझा निर्णय सांगायचा आहे. आम्ही अगोदर फिल्डिंग घेऊ. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी कुंदनकडे येतो. कुंदन, फलंदाजीसाठी निमंत्रण दिले गेले, काय रणनीती असेल थोडक्यात सांग. रणनीती म्हणजे आमच्याकडे बॉलिंग साईड आहे तर आम्ही जेवढा 60, 50, 55, 60 काढायचा प्रयत्न करू कारण त्यांची बॅटिंग लाईनअप मोठी आहे. तर त्या हिशोबाने आम्ही 50, 55 दाबून आमचे 4 बॉलर यूज करून त्यांना तेव्हा थांबवण्यात येऊ. थँक्यू. येस संदीपजी आपल्याकडे येतोय.
सर आपण पाहतोय नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय घनसोली क्रिकेटमध्ये या क्रीडा स्पर्धेबद्दल आपलं मत काय असेल? एक या स्पर्धेबद्दल एक बोलायचं झालं तर घनसोली गावाकरता ही बबलूने भरवलेली टुर्नामेंट आहे. ही कुठल्याही पक्षाची टुर्नामेंट नाही आहे हे एक समजलं. त्यामुळे एक एकात्मतेचा संदेश तो याच्यातून देतोय की पॉलिटिकल पक्ष बाजूला ठेवून सगळ्यांनी सांघिक भावनेने खेळूया आपण आणि इथल्या घनसोली गावचा जो विकास असेल किंवा याच्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावावा. धन्यवाद. हे सुरेख असं मनोगत त्याने व्यक्त केलं. खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून गिरीश पाटील बबलू याला ओळखलं जातं आणि तीच आपली ओळख या स्पर्धेच्या माध्यमातून तो सांगतोय. न्यूज ऑफ द सेंटर सोहान 666 ऑन द टॉस अँड चूज टू फील्डर्स अँड इन्व्हायटेड लेटेस्ट चॅम्पियन्स फॉर बॅटिंग. हो टू कॉम्बॉक्स. तसेच व्यासपीठावर सन्माननीय अतिथी आपल्या घनसोली गावाचे आदरणीय व्यक्तिमत्व शिवसेनेचे आपल्या घनसोली गावातील माजी नगरसेवक आदरणीय द्वारकानाथजी भोईसाहेब यांचं इथं आगमन होतंय. त्यांचं सहर्ष असं स्वागत. जीत के लिए 44 रनों का लक्ष्य, 44 टू विन. तन्वी चैलेंजर्स टीम को रिक्वेस्ट है कि तन्वी चॅलेंजर्स पूर्ण संघाला नम्रतेची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तन्वी चॅलेंजर्स कुठलाही विलंब न करता त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तसंच YP लायन्स यांना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी आपले 2 फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. YP लायन्स सेकंड इनिंगसाठी आपण आमंत्रित करतोय हर्षद मढवी यांना. आपल्या घनसोली गावाचे लाडके व्यक्तिमत्व शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच कुठल्याही क्रीडा स्पर्धेमध्ये कुठल्याही पक्षाची क्रीडा स्पर्धा असू द्या क्रिकेटवर खूप प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आदरणीय द्वारकानाथजी भोईसाहेब यांचा यथोचित सत्कार होतोय सचिनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. धन्यवाद सर, आपण आलात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा लाख पटीने वाढली गेली. उमेश म्हात्रे कृपया समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. उमेश इकडे.
ज्याच्या जागी रिप्लेस केला त्या खेळाडूला पाठवा इकडे. हा हा बघ युनिफॉर्म होल्डर पाठवा ना एक प्लेअर. पण 12वा खेळाडू नाही करू शकत. 12वा खेळाडू ऍक्टिव्हिटी नाही करू शकत बॉलिंग वगैरे. ओनली फिल्डिंग. चला लेट्स बिगिन फॉर द मॅच. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा घनसोली क्रिकेट असोसिएशन आयोजित घनसोली प्रीमियर लीग 2022 भव्य दिव्य दिवस रात्र होणारी स्पर्धा, रजनी स्पर्धा आणि पहिल्या रात्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल शॉट ऑफ लेन डिलिव्हरी, मिड ऑनला फिल्डर आहे आणि पहिल्या बॉलवर सॉफ्ट डिसमिसल. पहिल्या बॉलवर पहिला विकेट डाऊन. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. तुमची सुरुवात चांगली तर तुमचा शेवट सुद्धा चांगलाच होतो असं बऱ्याच वेळा पाहिलंय, परंतु प्रत्येक वेळी असं होईल याची शाश्वती दिली जाणार नाही. तुमची सुरुवात किती चांगली झाली तरी तुमचा शेवट कसा होईल याची शाश्वती आपण देऊ शकत नाही, कारण की तुमच्या संघर्षामध्ये तितकी ताकद असायला हवी. पहिल्या बॉलवर विकेट गमावला आणि पहिल्या बॉलवर विकेट गमावल्यानंतर आता दडपणामध्ये असणाऱ्या वायपी लायन्स संघ अर्जुन कदमच्या सोबतीला आलेला हा बॅटर हेमंत स्वस्तात बाद झालाय. हेमंत कडून अपेक्षा होत्या ज्यावेळेस पहिली मॅच ते खेळत होते त्यावेळेस कुठेतरी असं वाटलं होतं हेमंत आपल्या टीमसाठी एक वरदान ठरला, परंतु या मॅच मध्ये थोडीशी गफलत झाली. बॉलिंग मार्कवर बॉलर हरिराम आणखीन एक शॉर्ट पिच बॉल होता. ऑफ साईडला थोडासा बाहेर पिचिंग केला होता बॉल आणि या ऑफ साईडवरून बाहेर जाणाऱ्या बॉल सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न बॅट्समनने जरूर केला अक्षय. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु बऱ्याच वेळा आशू आपण पाहिलं तर ऑफ साईडला जाणाऱ्या बॉल सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न खूप वेळा बॅट्समनच्या अंगाशी येतो. आता सुद्धा काहीसा प्रयत्न असा झाला होता, परंतु आय थिंक विकेट किपरच्या नको असलेल्या पार्टला बॉल स्पष्ट स्पर्श करतोय. प्लीज गार्ड वगैरे वेअर करा आपण, विनंती आहे. हरिराम बॉलिंग मार्कवरती आहे. 40+ खेळाडू चांगल्या रीतीने आपल्या टीमसाठी सर्वतोपरी योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आत्ताही या मॅचसाठी आहे. यावेळेस मात्र 5 शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे दाद मागितली अक्षयने की हा वाईट द्यावा, परंतु अंपायर आपल्या निर्णयावरती आहेत तटस्थ, ज्यांच्या माध्यमातून कोणताही निर्णय लवकर सहजासहजी येत नाही. डॉट बॉल, चांगली बॉलिंग. सलगचे 3 डॉट बॉल इथे मात्र फेकण्यामध्ये यश मिळालंय, ज्यामध्ये हेमंतची महत्वपूर्ण विकेट मिळाली आहे. घनसोली प्रीमियर लीगचं आजची पहिली दिवस रात्र इथे मात्र पार पडते. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी इथे मात्र ऑफ साईडला पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. अप्पर कट केला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर गली पॉइंट मधून. इट्स आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि अगदी जमीनला घरंगळत चाटत पुसत हा बॉल बाउंड्री लाईन गाठतोय. चौकारासाठी 4 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतं कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर झाला आणि त्यानंतर मात्र हा चौकार आपण पाहतोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवतोय. सचिन मुंडे, बंटी तांडेल यांची संपूर्ण टीम मात्र ज्यांनी मेहनत घेतली आहे प्रचंड या क्रिक लाईव्हला उभं करण्यासाठी. ओहो, सुपर फटका ऑन साईडला. फिल्डर पोहोचतोय का काय, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चंदन डिसूजा. आज चंदन मात्र टीमसाठी 100% देतोय.
हीच तर खरी ओळख आहे आशू प्रीमियर लीगची. खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर प्रीमियर लीगमध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते त्या त्या वेळेस मात्र मिळालेल्या संधीचं सोनं हे समोरच्या टीमला करून दाखवावं. व्यासपीठावरती आसनस्थ असलेले या स्पर्धेचा उगम ज्यांच्या डोक्यातून झाला असे आमचे बबलू दादा, त्याचबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय द्वारकानाथजी भोईर साहेब जे या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे बॉल हवेमध्ये आहे, चान्स फॉर द सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक विकेट गळाला लागतोय, आणखीन एक धक्का, आणखीन एक बॅट्समन अक्षय बॅक टू द डग आउट. पहिल्या ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वायपी लायन्स टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 6-2. हरिरामचं षटक अतिशय निर्विघ्नपणे पार पाडलंय. हॅलो हॅलो धावा खर्च केला ज्यामध्ये 6. चला टाइमपास करू नका अंपायर. विनंती आहे फिल्डिंग करणारी टीम टाइमपास करू नका. आपण वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. ऑलरेडी भरपूर सारं सहकार्य आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून, नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सारं सहकार्य मिळालं आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने निर्विघ्नपणे पार पाडतोय. कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता ही स्पर्धा आम्ही पूर्णत्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी काही नियमावली आमच्यापर्यंत प्रशासकीय माध्यमांच्या माध्यमातून आली आहे आणि त्या नियमावलीचं पालन करणं आम्ही आमचं परम कर्तव्य समजतोय. आपला विभाग जो आहे तो रायगड कल्याण डोंबिवली विभाग भिवंडी विभाग नाही आहे ज्या ठिकाणी 6 वाजेपर्यंत मॅचेस चालतील. इथे मात्र पहा मिसफील्ड झाली आहे आणि एकच रन मिळणार. अर्जुन स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो, ज्याला मात्र पहिल्यापासून स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मोह आवडता येत नव्हता, त्याला आता मात्र या पहिल्या बॉलवर स्ट्राईक मिळाली आहे. लेग बाय स्वरूपात का होईना या क्षणाला धावा येणं भरपूर महत्वाचं आहे. तुम्ही धावा कशा पण काढा, 22ने येऊ द्या, लेग 22ने येऊ द्या, एक्स्ट्रा वाईडने नो बॉलने कशा पण येऊ द्या, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. घनसोली प्रीमियर लीगचा हा थरार आपण अनुभवतोय. पहिली रात्र आहे, दिवस संपला, रात्र सुरू झाली, फ्लड लाईट्स प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा आता आपल्याला खेळायला मिळते. एक नवं भाग्य आहे या घनसोली वासियांचं की ज्यांना प्रीमियर लीगची स्पर्धा ही मात्र नाईटमध्ये खेळण्यासाठी संधी मिळाली आहे. ओ हो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. GPL ब्रँडेड सिक्सर. व्हॉट शॉट दॅट वॉज. अप्रतिम फटका होता. ओव्हर पिच बॉल, त्याला समोर खेळण्याचं त्याने धाडस दाखवलं आणि या धाडसामध्ये त्याला संपूर्ण यश मिळालं. अर्जुन कदम सेट ऑन अ फायर फ्रॉम द व्हेरी फर्स्ट बॉल. आणि याच बॅटिंगच्या आता मात्र अपेक्षा असणाऱ्या अर्जुन कडून, ज्याने मात्र मुलाखत देताना आम्हाला नक्की सांगितलं की बऱ्याचशा स्पर्धा आम्ही खेळलोय नाईटच्या, आम्हाला अनुभव आहे. हो ऑफ साईड पासून खूप बाहेर आहे बॉल. बघूया पंचांकडे आशाभूत नजरेने आणि पंच इथे या बॉलला ठरवतील स्क्वेअर. इट्स वाईड बॉल. पंचांना चॅलेंज केलं होतं या ठिकाणी मात्र अर्जुन कदमने आणि ते चॅलेंज स्वीकारलं. अगदी योग्य निर्णय. पंचांच्या भूमिकेमध्ये आज तिन्ही पंच आमचे अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला अलॉंग विथ द कार्पेट बॉल निघून जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, लॉंगला 1 रन मिळणार, त्यापेक्षा जास्त काही नसणार. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 15 वरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. न्यू बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये, ज्याने 1 धाव आतापर्यंत पूर्ण केली आहे. सन्मान्य श्री निलेशदादा पाटील यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. कृपया त्यांनी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे.
हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग या ठिकाणी प्रवीण साडी. यावेळेचा बॉल पुढचा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट गलीमध्ये खेळाडू उभा होता आणि अगदी चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपला जातोय संतोष यांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद सन्माननीय शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई द्वारकानाथजी भोईर साहेब. याच गावातील ते स्थायिक आहेत आणि त्यांचं ठिकाणी मात्र उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आयोजक कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. लेट्स बॅक टू द मॅच इन द ग्राउंड. 2 ओव्हर इथे मात्र अजूनही संपन्नतेकडे वाटचाल करते. एक बॉलचा खेळ शिल्लक. समोर बॅटर सुरेश. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. यावेळेस हा बॉल अगदी बॅटच्या खालून निघून जातोय. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 3 गडी बाद 15. टाइम आउट नाही. चला प्लीज जरा स्पीडअप करा. ओ सुपर. यावेळेस मात्र पहा किती टेम्परामेंट दाखवतोय अर्जुन कदम. त्याला माहीत आहे या क्षणाला आता आपल्या खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे आणि तो अगदी संयमाने या धावसंख्येचा पाठलाग करतोय. 18 बॉल इथून मात्र पुढचे इथून 17 बॉल शिल्लक आहेत. टार्गेटचा जर विचार केला टार्गेट आहे एकूण 44 टार्गेट आहे आणि संयमाने ही मॅच जिंकली जाऊ शकते. त्याला माहीत आहे या क्षणाला 28 धावींची गरज आहे 18 बॉलमध्ये. तर कशाला उगाच धोका पत्करावा. 2 विकेट गमावले ते अक्षय आणि हेमंत आणि अशा परिस्थितीमध्ये जबाबदारी ही वाढली आहे अर्जुन कदमची. यावेळेस आपण पाहू शकाल हात फैलावलेत पंचांनी. इट्स अ वाईड बॉल आणि लास्ट ओव्हर अर्जुन कदमनेच इथे डिलिव्हर केली होती ज्यामध्ये अर्जुनने 4 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवलेल्या. चेतन भोईर यांच्याकडून सुरेशला 3 षटकारांसाठी 2000 रुपये. यावेळेस समोर खेळला लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतोय आणि अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच रन परंतु थ्रो चुकीची होती परंतु अगदी हातामध्ये गेली म्हणून दैव बलवत्तर. हरिराम यांची दुसरी ओव्हर आहे. अर्जुन कदम ऑन द स्ट्राइक. ओव्हर द विकेट बॉलिंग करणं पसंत करतील हरिराम 40+ घनसोलीचे खेळाडू. यावेळेस मात्र पहा इनसाइड आउटचा फटका आहे. लॉंग ऑफला फिल्डर प्रोटेक्शन आहे. संयमाने खेळलं जातं हे क्रिकेट आणि जेंटलमॅन क्रिकेट याला म्हटलं जातं. तुमच्याकडे भरपूर सारी सहनशक्ती
असणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही गोष्टीचा अपव्यय तुम्ही करू शकत नाही, रागाराग करू शकत नाही, चीड तुम्हाला कमी करावी लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण अगदी डोक्यावरती बर्फ देऊन खेळतो ना, त्यावेळेस मात्र क्रिकेट खेळाचा आनंद मनसोक्तपणे लुटता येतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॉल बॅटचा संपर्क नाहीये. या परिस्थितीमध्ये आता स्वतःला सावरणं गरजेचं आहे. जो टीमसाठी अर्जुन करतोय तसंच काहीशी त्याला अपेक्षा आहे की माझ्या येणाऱ्या पार्टनरने सुद्धा तेच करावं. मोठे फटके लागत नाही आहेत. सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करा, भरपूर कॉन्सन्ट्रेट करा, जेणेकरून मात्र या धावसंख्येला आरामशीर चेस करता येईल. मोठा फटका खेळला मिड विकेटला, फिल्डर नाहीये. दोन फिल्डरच्या मध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स इनटू द फेस, 4 रन. घनसोली प्रीमियर लीग 2022 साठी सहकार्याची अपेक्षा सगळ्यांकडून केली, परंतु खरं पाहायचं झालं तर दुपारी 4 वाजल्यापासून जे गाणे बंद झाले ते आतापर्यंत चालू झालेले नाही आहेत. परंतु उद्या संडे आहे, काहीतरी आपण वेगळं पण करण्याचा प्रयत्न करू. बबलू दादा, आपण सुद्धा यामध्ये थोडंसं इनिशिएटिव्ह घ्या, कारण की इतकं चांगलं आयोजन तुम्ही आपल्या गावासाठी करताय आणि त्यातही जर आपल्या विभागापासून बाहेर आलेले व्यक्ती जर कंप्लेंट करून जर आपली साऊंड सिस्टीम बंद करतात तर कुठंतरी आपल्याकडे दुर्दैव आहे. आज आपण आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा पाहत असतो, खूप वेळा असं होतं. धावसंख्या झाली धावफलकावरती आपण पाहिलं ना, 24 झाल्यात, 20 पाहिजे, 12 बॉल 20. पहा कोणताही वायपीचा बॅट्समन, वायपी लायन्स टीमचा बॅट्समन सलग 3 बॉल 3 षटकार लगावतोय. तर वायपी लायन्स म्हणजे अर्थातच योगेशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. त्याचबरोबर ध्रुवी गिरीश पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. आणि सुरेशसाठी ही ऑपॉर्च्युनिटी असेल 5000ची. सलग 3 षटकार, 5000 रुपये सुरेशसाठी आणि सलग 3 षटकार ऑपॉर्च्युनिटी असणार आहे अर्जुन कदमसाठी. 12 बॉल 20 ची आवश्यकता आहे. 12 बॉल 20. विशेष सांस्कृतिक भागाचा जरा स्पीडअप करा प्लीज, विनंती करतो आम्ही. फिल्डिंग करणारी टीम हरिराम सर, विनंती आहे आपल्याला. हरिराम राणकर प्लीज, आपणास विनंती करण्यात शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी. अदरवाईज पंचांना पूर्ण अधिकार आहेत पेनल्टाइज करण्यासाठी. बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज होतोय. यावेळचा बॉल पहा, पुन्हा एकदा रनआउटला चान्स निर्माण झालेला. 1 रन पूर्ण केली आहे, बॅटकट स्वरूपामध्ये धाव आली आहे आणि ही 1 रन मात्र वाईट बॉलचा इशारा आलाय. वाईट +1. असं वाटलं होतं मॅचची एज घ्यावी आणि असंच काहीसं चित्र होतं, परंतु नाही, पंचांनी त्याला दुजोरा दिलेला नाहीये. वाईट +1 टू वाईट ॲडेड इन द टोटल मूव्स टू 26. 26 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाची सुसज्जता जर आपण पाहिली तर नवी मुंबईतील ऐतिहासिक मैदान आहे, ज्यांनी भरपूर साऱ्या स्पर्धा पाहिल्यात. एवढा आपण जर विचार केला ना तर दसऱ्यानंतर मला वाटतं या मैदानावरती एकही शनिवार रविवार खाली नसेल, ते मेच्या मिडल एंड पर्यंत. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला हुक केलाय, बॉल चाललाय. व्हॉट अ कॅच.
व्हॉट अ कॅच मॅन. या कॅच साठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे मैदानातून. क्या बात आहे. स्वप्नील कोळी वॉज देअर. क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले पाहूया आपण. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती. हुक केलेला बॉल होता अर्जुन कदमचा आणि ज्या ठिकाणी आमच्या बॅक कॅमेऱ्याने टिपलेले हे दृश्य. क्या बात है यार. लाजवाब लाजवाब. स्वप्नील कोळी, हॅट्स ऑफ टू यू. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट टिल नाव. हे सर्व समर्पण आहे. हे जर तुम्ही शेवटपर्यंत कराल तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या टीम मध्ये प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी डेफिनेटली मिळणार. गावामध्ये 26 टीम आहेत. किती? 26. मला वाटतं पहिले 32-33 होत असतात ना, आणि आता कुठेतरी पोरं विभागली गेलीत. काही कामामुळे व्यस्त झालीत त्यामुळे कमी झाल्या टीम्स. परंतु ऑफिशियली ग्रामीण क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 टीम खेळतात. बाहेर एक करून खेळायची झाली तर गावदेवी घनसोली एक चांगली संकल्पना. ही गावकीची एकता आहे आणि या एकतेसाठी भरपूर प्रयत्न करतात गावचे युवान. डॉट बॉल. आता स्पष्टपणे दबाव जाणवतोय की अर्जुन कदम बाद झाल्यानंतर ही मॅच विजयाकडे कोण घेऊन जाईल, कारण की दोन्ही टीमसाठी डू ऑर डाय मॅच असणार आहे. एक सामना गमावला वायपी लायन्सने, एक सामना गमावला तन्वी चॅलेंजर्स टीमने. तर दोन्ही टीम इथे मात्र संघर्ष करतो विजयासाठी. जो पण संघ जिंकेल तो मात्र आपापल्या आशा कायम ठेवणार या स्पर्धेमध्ये. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा 1 रन मिळणार टीमच्या अकाउंटमध्ये. 1 रन. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 वर. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढला. मिड विकेटला फिल्डर आहे. 1 रन पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनसाठी कॉल नाही दिला जाणार. सेफ आहे. हरिराम रानकर यांचा एक चांगला बॅकअप मिळतोय. नऊ बॉल 16ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 9 चेंडू 16 धावा असं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवर बॉलर डीके. ओ ही ते त्रिफळ उद्ध्वस्त. दांडी गुल बॅट्समन इथून मात्र परतीचा प्रवास सुरू करणार. स्वप्नील कोहलीला 500 रुपये हे मिळालं. मला दे. सुहान 6333 अक्षय पाटील यांच्याकडून स्वप्नील कोहली आला. त्या कॅच साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलं आणि कॅश प्राइज जमा झाले. आशूकडून घेऊन जायचं ते. यावेळेस मात्र पहा शॉर्ट पिच बॉल होता. शॉर्ट आर्म पूल आणि ते बाउंड्री लाईन वरती काय घडलंय. या गोष्टी होतात टेनिस क्रिकेटमध्ये. हास्याची बाजू एका बाजूला, परंतु त्यासाठी केलेले प्रयत्न हे सर्वोत्तम होते. आजच्या दिवसामधील साईसर ही तिसरी घटना. असे प्रयत्न केले परंतु 2 वेळा यश मिळालं. यावेळेस यश नाही मिळालं. आता दडपणामध्ये. आता पहा भयान शांतता, अर्थातच स्मशान शांतता पसरली आहे तन्वी चॅलेंजर्स टीमच्या डगआउट मध्ये. 10 रनची आता आवश्यकता असणार आहे. 7 बॉल 10. इथे मात्र पहा चांगला बॉल होता. फुल लेंथचा बॉल अगदी समोर टाकला होता.
बॉल बॅटचा संपर्क होत नाहीये, बॉल जातो डॉट. ओव्हरची समाप्ती. आता जो षटकार वाचला असताना तर कदाचित 16 धावा राहिल्या असत्या आणि मग फाईट करायला मजा आली असती. 10 धावा, कारण की बॅट्समन ज्या पद्धतीने खेळतोय आक्रमकतेने तो 10 धावा 100% चेस करण्याचा प्रयत्न करणार. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. पण आमचे कमिटी मेंबर अगदी स्वस्थ होऊन या ठिकाणी मैदानाचा फेरफटका मारतात. स्वप्नीलजी मडवी, संदेश ठाकूर, उमेश म्हात्रे भरपूर मेहनत घेतली त्यांनी. आज सकाळपासून घरी पण नाही गेलेत, इथेच आहेत मैदानाच्या अवतीभोवती. आणि याच दरम्यान पुन्हा एकदा आमचे समालोचक मार्गदर्शक उमेशजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. चला 6 बॉल 10. प्लीज टाइमपास कमी करा अंपायर. फिल्डिंग करणारी टीम तुमच्यासाठी लास्ट कॉल आहे. अंपायर 2 मिनिटांमध्ये मॅच संपली पाहिजे. 23 मिनिट्स इथून पूर्ण झालेत. टायमर लावलाय आम्ही. चंदन डिसूजा बॉलिंग मार्कवर आहे. इतका वेळ तुम्ही नाही घेऊ शकत. ग्रामीण क्रिकेट तुम्ही भरपूर खेळता मित्रांनो. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही बाहेर गेल्यानंतर एवढा वेळ तुम्हाला घेऊन दिला जात नाही. आशू, आपण भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळल्या आहात. केंद्रीय राज्यमंत्री चषक असेल, त्यानंतर अगदी आत्ताच नुकतीच पार पडलेली बाळामामा यांची राष्ट्रवादी चषक असेल, भिवंडीतील त्या मोठ्या स्पर्धा मानल्या जातात. त्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलं असेल नियमावली किती कठोर आहे. यावेळेस मात्र बॅटची इनसाइड एज लागली आहे. बॉल चालला फाईन लेग मध्ये, तिथे फिल्डर बॉल अडवतोय तोपर्यंत दुसऱ्या रनसाठी कॉल दिला 2 पूर्ण. क्या बात है, लास्ट जवाब रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर इथे मात्र आपल्या जीवांच्या आकांताने प्रयत्न करताना पाहायला मिळतात. धावांसाठी सुरू असलेला संघर्ष. सचिन सर आमचे कुठे गेलेत? या जरा हिंदी. त्यावेळेचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉट. चांगली बॉलिंग या ठिकाणी पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं. शेवटचे काही बॉल इथे मात्र शिल्लक, अर्थातच 4 आणि 8 धावांची गरज. 4 बॉल 8. बेहतरीन मुकाबला यहाँ पर. आणि याच दरम्यान आमच्या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाल्यात. सहर्ष स्वागत आहे आपलं स्पर्धेच्या निमित्ताने. या स्पर्धेची एक खासियत आहे. ओ यावेळेस मात्र पहा दांडी गुल केली आहे. मागून दरवाजा उघडा केला होता आणि अगदी त्याच दरवाज्यातनं चोरी झाली. क्लीन बोल्ड. प्रॉपर बॉल या ठिकाणी मात्र आखिरी 3 गेंदे पर जीतने के लिए 8 रनों की दरकार होगी. काफी बेहतरीन मुकाबला यहाँ पर चलते हुए दोनों टीमों के बीच में कांटे की टक्कर, कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष बीच मैदान में. 3 गेंदे और यहाँ से जीतने के लिए 8 रनों की जरूरत होगी. बेहतरीन मुकाबला. इस मुकाबले में एक जान डाल दी है, नई जान यहाँ पर डालते हुए डिसूजा. ये गेंद बैकफुट पर जाके खेलना चाहते थे, एक्स्ट्रा कवर की तरफ. वहां पर फील्डर मौजूद है. दूसरे रन के लिए कॉल और यहां से 2 रन सक्सेसफुली चुरा लिए. अब आने वाली 2 गेंदे और जीतने के लिए 6 रनों की दरकार होगी. यानी कि एक 6 यहां से मैच को जिता कर लेके जाएगा वाईपी लायंस टीम के पक्ष में. तो आने वाली 2 गेंदे बहुत महत्वपूर्ण होने वाली है. देखना होगा किसके बाजू में ये बाजी पलटेगी. क्या हुआ यहाँ पर? रनआउट के लिए खतरा है. यस, यहाँ पर रनआउट मिलेगा. यानी कि अभी आने वाली सिर्फ 1 गेंद और 6 रनों की दरकार होगी. हाई वोल्टेज ड्रामा यहाँ पर देखने को मिल रहा है 2 टीमों के बीच में, जहां पर तन्वी चैलेंजर्स एक काफी बेहतरीन गेंदबाजी करते हुए यहाँ पर डिसूजा, चंदन डिसूजा, और यहाँ पर बैटिंग करते हुए अर्जुन कदम जैसे यहाँ से आउट हुए थे. उसके बाद
उभर नहीं पाई ये टीम। हालांकि एक छक्का जरूर आया था शाहिद के बल्ले से। अब शाहिद यहां पर स्ट्राइक लेंगे। सचिन सर यहां पर आते हुए, हिंदी का एक बेहतरीन आवाज उनके सामने हम बहुत छोटे, हालांकि अगर देखा जाए तो कुछ ना कुछ प्रयास करना जरूरी है। एक बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे आणि या बॉलवरती दोन्ही टीमचं भवितव्य अवलंबून असणार आहे। षटकार लागला तर वायपी टीम या स्पर्धेमध्ये बनून राहील आणि डॉट बॉल आला तर मात्र तन्वी चॅलेंजर्स। इथे एक बॉल 60, जोरदार टाळ्या। इथे डॉट बॉल आलाय आणि ही मॅच जिंकली आहे तन्वी चॅलेंजर्स टीम। इथून मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवलंय। बॅड लक हार्ड लक वायपी लायन्स टीम। 2 मॅचेस ज्यांनी मात्र आता गमावल्या, आता मात्र जवळ या स्पर्धेतला आपला प्रवास संपुष्टामध्ये। परंतु तुम्हाला उद्या मॅच खेळायची आहे, या गोष्टीकडे पण दुर्लक्ष करू नका, आपल्या मॅच मध्ये यायचं आहे। What a match, what a match.